मैत्रिणींनो नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना सर्वाधिक काळजी कसली असते तर ती मुलांच्या शिक्षणाची. आज झपाट्यानं बदलत असलेल्या काळामध्ये मुलांना काळाला साजेसं, अत्याधुनिक आणि सर्वोत्तम शिक्षण मिळावं यासाठी आपण सगळेजण खूप प्रयत्न करत असतो. मग त्याच्यासाठी चांगली शाळा निवडणं, त्याच्या बरोबरीने उत्तम क्लासेस लावणं, आपल्या मुलानं किंवा मुलींनी एखादी कला शिकावी असं वाटत असेल तर त्यासाठीची तजवीज करणं, असे वेगवेगळ्या पातळीवरती प्रयत्न आपले सगळ्यांचे चालू असतात. पण मैत्रिणींनो, हे असं शिक्षण मुलांना जे मिळतं त्याच्या इतकंच किंवा त्याच्यापेक्षा अधिक शिक्षण त्यांना आजूबाजूच्या सभोवतालच्या परिस्थितीमधून, भवतालामधून मिळत असतं. आणि या सगळ्यामुळे ही मुलं फक्त पुस्तकी ज्ञानामुळे शहाणी न होता खऱ्या अर्थानं जगात वावरण्यासाठी शहाणी होतात असं म्हटलं तर विश्वास बसेल तुमचा. पण हे खरं आहे मैत्रिणींनो. अशा सहज शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष काम करत विविध प्रयोगांद्वारे ही गोष्ट सिद्ध केलेल्या आणि 100% खरी असल्याचं दाखवून देणाऱ्या अशा एका मैत्रिणीशी आज आपण बोलणार आहोत. स्वागत करूया रंजना बाजी यांचं. रंजनाताई नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. रंजनाताई, अत्यंत वेगळ्या पण नैसर्गिक अशा सहज शिक्षणाच्या कामामध्ये तुम्ही गेली अनेक वर्ष काम करता आहात. बरोबर. तुमची ही जी काही वाटचाल आहे, तुम्ही केलेले वेगवेगळे प्रयोग, तुमची त्या वेगळ्या विषयाची धरलेली तुम्ही कास, त्यासाठी केलेले प्रयत्न, ही सगळी तुमची वाटचाल आज तुमच्याकडूनच जाणून घेण्याची आमची इच्छा आहे, उत्सुकता आहे. तर सुरुवातीला तुमचं बालपण कुठे गेलं, कसं गेलं याच्याविषयी सांगा. खरं तर माझे आई वडील आहेत ते कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. सांगलीमध्ये आम्ही राहत होतो. माझे वडील तिथं एका कॉलेजमध्ये प्राध्यापक होते आणि आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ. घरामध्ये एकतर माझे वडील प्राध्यापक असतानाच बरीच त्यांनी सामाजिक कामं सुरू केली होती. त्यामुळे लहानपणापासून आम्हाला माहिती होतं की खेड्यामध्ये काय प्रश्न असतात साधारण, आणि मग त्याच्यासाठी वडील काय काय काम करतात. कारण तिथं जे काम करायचे एका खेड्यामध्ये, तिथं पाण्याचे खूप प्रश्न होते. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय काय बरंच गोष्टी केल्या त्या सतत कानावर पडत राहायच्या. त्यामुळे ते, आणि वाचायचो पण आम्ही खूप. आणि वडील इंग्लिशचे प्राध्यापक असल्यामुळे खूप उत्तम इंग्लिश आम्हाला आपसुकच घरामध्ये पुस्तकं वगैरे वाचायला मिळाली. तर तेही वातावरण होतंच. आई पण वाचायची. ते वातावरण होतंच. आणि मग भावंड वगैरे तुम्हाला किती, कसं? माझी 4 बहिणी आम्ही आहोत आणि 1 भाऊ आहे. बहिणी आता एक डॉक्टर आहे, आणखीन एक शिक्षिका आहे, आणि माझ्या भावाचं त्यांनी पण सामाजिक काम सुरू केलं. कसं होतं की एकदा वडिलांना आम्ही बघितल्यानंतर कुठेतरी ते राहतं मनामध्ये, आणि तोही जत तालुक्यामध्ये मोठं काम करतो. त्याचं तुमचं स्वतःचं शिक्षण कुठे झालं आणि काय शिक्षण घेतलं तुम्ही, कुठल्या शाखेमध्ये, त्याच्याविषयी पण सांगा. मी 10वी नंतर कॉमर्स निवडलं. आणखीन BCom झालं, आणि आपल्याकडे असं असतं की सगळ्यात कठीण काय आहे ते मला शिकायला पाहिजे. उगीच आपल्याला त्या काळामध्ये असं वाटत असतं आपल्या तरुणपणी. मग सगळ्यात त्या काळामध्ये अवघड आहे ते CA. मग मी CAला गेले, आर्टिकलशिप झाली, इंटर CA झालं, फायनल CAचा एक ग्रुप झाला, आणि नंतर मग मी जेव्हा काम करायला लागले, अजून एक ग्रुप राहिला होता, आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे मला नाही आवडत क्षेत्र. तर मग मी जर ते फायनल पूर्ण केलं असतं तर मग मला एक तरी थोडंसं कंपल्शन आलं असतं की हेच काम करायला पाहिजे. म्हणून मी तो ग्रुप सोडून दिला
आणि ते शिकणं तिथे थांबवलंच. म्हणजे CA मी काय परस्यू नाही केलं. सहज शिक्षणासारखं वेगळं क्षेत्र कसं काय निवडलं? लग्नाच्या वेळेला इंटर CA झालं होतं, फायनल नव्हतं अजूनही अटेम्प्ट केलं. आणि लग्नानंतर पुण्याला आले आणि मग ठरवलं की तर तोपर्यंत माझ्या वडिलांनी आमच्या घरामध्ये एक अशी थोडीशी एक दुःखद अशी घटना घडली होती की माझी एक बहीण 22व्या वर्षी तिला मतिमंदत्व आलं होतं. त्याला एन्केफलायटिस असा रोग म्हणतात. त्याच्यामुळे मेंदूमधल्या आपल्या ज्या पेशी असतात त्या नष्ट होतात आणि त्या परत नाही येत. त्यामुळं मग तिला ते मतिमंदत्व आलं होतं आणि 22व्या वर्षी MCOM सेकंड इयरला असताना. मग तेव्हा माझ्या वडिलांना असं वाटलं की आपल्या भारतामध्ये प्रौढ मतिमंदांसाठी काय सोयी आहेत. कारण कसं असतं की हे लोक जेव्हा प्रौढ असतात तेव्हा हळूहळू आई वडील म्हातारपणाकडे झुकत गेलेले असतात. भावंडांना पण काही प्रश्न असतात, सगळ्यांना आपापली कामं असतात. तर मग ह्या मुलांना काय भवितव्य आहे. प्रौढ मतिमंद आम्ही त्यांना मुलंच म्हणतो कारण ते असतात मुलंच, किती 40, 50, 60 वर्षाची, पण आम्ही त्यांना मुलं असंच म्हणतो. तर त्यांच्यासाठी माझ्या वडिलांनी एक निवासी केंद्र मुळशी तालुक्यामध्ये सुरू केलं. मग त्यावेळेला मग माझ्या वडिलांना जेव्हा समजलं की मी CA नाही कंटिन्यू करत आहे तर ते मला म्हणाले की मग तू मला जॉईन हो. मग पुण्यापासून 30 किलोमीटरवरती साधना विलेज म्हणून एक प्रौढ मतिमंदांसाठी निवासी केंद्र माझ्या वडिलांनी सुरू केलं आणि मग मी त्यांना तिथे त्यांच्याबरोबर काम करायला लागले. आणि त्यावेळेला असं झालं की ते निवासी केंद्र आहे खेड्यामध्ये, कारण शहरामध्ये ती कशी एक कन्सेप्ट आहे की प्रौढ मतिमंदांना स्वतःच एक कम्युनिटी असली पाहिजे. कारण आपल्या बाहेरच्या जगामध्ये त्यांना कुठेही आपण स्थानच देत नाही. आणि एक आपण विश्वास, ते लोक आपल्यावर विश्वास ठेवू शकतील तसं आपण वातावरण पण आता आपल्याकडे राहिलेलं नाही आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी एक कम्युनिटी असली पाहिजे असं ते खरं तर ती एक कल्पना आहे. त्याच्यामध्ये मग त्यांच्यासाठी घरं असतात, त्यांच्यासाठी वर्कशॉप्स असतात, त्यांच्यासाठी शेती असते, काय म्हणजे त्यांना जे जे आपण करू शकतो ते. तर ते शहरात एवढी जागा नाही आपण देऊ शकत, म्हणून मुद्दाम ते खेड्यामध्ये त्यांनी जागा घेतली आणि काम सुरू केलं. तर मग मी त्यांना जॉईन झाले आणि जेव्हा तिथं मी काम, तिथं आमचं एक ऑफिस आहे, तिथं ते लोक सगळे राहतात, अजूनही काम ते सुरू आहे. आणि तर तिथं मला खेड्यातली मुलं दिसायची. मग हळूहळू मी त्या मुलांमध्ये काम सुरू केलं. आणखीन सुरुवात झाली ती एक गंमत घर म्हणून एक, त्या मुलांना आवडायचं आमच्याकडे यायला. मग आम्ही एक हॉल त्यांच्यासाठी ठेवला आणि मग तिथं मुलं खेळायला यायला लागली. अगदी वेगवेगळ्या गावातली 30-40 मुलं तरी शनिवारी असायचीच खेळायला. मग त्याच्यातनं त्यांचे प्रश्न दिसत गेले मला. जसं अतिशय म्हणजे खेड्यातल्या मुलांचं एक आहे की जगायला अतिशय उत्तम आहेत ते. म्हणजे ते कसं आहे की तिथे काही लुटूपुटूचं नाही आहे त्यांच्या जगण्यामध्ये. ते अगदी लहानपणापासून म्हणजे जीवनाला भिडलेलेच असतात ती मुलं. कारण त्यांना सगळंच घरातलं करायला लागतं. ती शेती आई वडिलांबरोबर करतात, ती स्वतः स्वयंपाक करतात, जनावरांना बघतात, हे सगळ्यांना खूप लहानपणापासून करतात. त्यामुळे ती मुलं जगायला अतिशय लायक आहेत. पण त्याच वेळेला त्यांना शाळेत आवडायचं नाही. शाळेत नेहमी मागं पडलेली असायची मुलं. हे सगळं मी त्या मुलांबरोबर जेव्हा खूप आम्ही गप्पा मारायचो. मी एकतर मी त्या मुलांना काही शिकवलं नाही तिथे किंवा काही करा असं सांगितलं नाही. एक खोली होती, त्याच्यामध्ये बरंच काही काही ठेवलेलं असायचं. आम्ही कागद, पेन्सिली, रंग किंवा सुई दोरा किंवा काही खेळ असतात, रिंग असेल, बॅडमिंटन, काय असेल ते ठेवलेलं असायचं. आणि मला असं वाटतं की शनिवारी दुपारी 2 वाजता सुरू व्हायचं, पण मुलं आपली 12-1 वाजल्यापासूनच यायला सुरू व्हायची. मग त्यांनी मग कपाटाची किल्ली घ्यायची, कपाट उघडायचं आणि काय पाहिजे ते करायचं. आम्ही कुणीही त्यांना काही सांगायचो नाही. त्यामुळे त्यांना एक प्रकारची ओनरशिप आली आणि मग त्यांना ते कनेक्ट झाली मुलं, म्हणजे खूप चांगली अशी जोडली गेली. आणि त्यावेळेला त्यांचे खूप प्रश्न दिसायला लागले. मग लक्षात आलं की ही एवढी हुशार मुलं आहेत पण ह्यांना लिहिता वाचता येत नाहीये, ह्यांना गणित येत नाहीये. तर मग काय कारण आहे असं मला वाटायला लागलं. मग मी असं ठरवलं की मग आपण त्यांच्यासाठी पूरक वर्ग सुरू करू. कारण शाळा ग्रामीण भागामध्ये बऱ्याच शाळांमध्ये पण प्रश्न असतात. तर मग जेव्हा त्या मुलांना शाळेमध्ये काही गोष्टी मिळत नसतील, कारण काही असेल, तर मग आपण काय करतो, सतत शाळा अशा त्या. मग मी काय ठरवलं की आपण जेवढं आपल्याला शक्य आहे त्या मुलांसाठी काहीतरी करूया म्हणून पूरक वर्ग तयार केले. आणि त्या गावातल्या मुलींनाच मी ट्रेनिंग दिलं की तुम्ही तुमच्या मुलांना
पहिली ते चौथीच्या प्राथमिक शाळा, तुम्ही तुमच्या मुलांचे वर्ग घ्या, खेळा त्यांच्याबरोबर, कनेक्ट व्हा आणि काहीही करा. आणि मग अशा गावांमध्ये बरेच आमचे वर्ग चालायला लागले. मग तेव्हा लक्षात आलं की ह्या मुलांना का कंटाळा येतो, तर मला अशा ह्या ज्या शिक्षिका होत्या की नाही, तरुण मुलीच होत्या, 10वी-12वी झालेल्या, तर त्याच्यातल्या एका शिक्षिकेने मला सांगितलं, एक मुलगी होती, तर ती मला म्हणाली की ताई, मी म्हटलं का गं तुम्हाला एवढं आवडत, ते 12वीत शिकत होती ती, पण म्हटलं तुम्हाला का नाही आवडत शाळा शिकणं, एवढं तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज देऊ शकतो आपण. तर ती म्हणाली की ताई, तुमच्या शिक्षणामध्ये आमचं काहीही जगणं दिसत नाही, म्हणून मला ते आवडत नाही. असं त्या मुलीने खेड्यातल्या, म्हणजे एक असं, म्हणजे एक आपण काय म्हणतो, एक डोळे उघडण्याचा तो माझ्यासाठी क्षण होता. मग आम्ही जे पूरक वर्ग सुरू केले तेव्हा मी काय केलं की ह्या मुलींना, ज्या टीचर होत्या त्यांना म्हटलं होतं की तुम्ही जे आजूबाजूचा परिसर आहे त्याच्यातनं त्यांना लिहायला वाचायला शिकवा, त्याच्यातनं तुम्ही गणित घ्या, सगळं म्हणजे हे परिसर जो आहे तोच त्यांचं एक करिक्युलम असला पाहिजे. शिकवायचं काय आहे, लिहिणं वाचणं शिकवायचं, आपल्याला गणित शिकवायचं आहे, हो की नाही, लहान 4थीपर्यंत काय फार अगदी नसतं. तर मग हे का त्यांना कळत नाही आहे, कारण आपण त्यांची परिस्थिती लक्षात ठेवून काही करतच नाही आहे. मग हे सगळं त्या मुलींना सांगितलं. मग मुली अतिशय सुंदर वर्ग चालायचे आमचे, खूपच मजा यायची. मी दर बुधवारी म्हणजे शनिवार रविवार 2 दिवस असायचे, दर शनिवारी मी एकेका गावामध्ये जायचे. आणि कसं व्हायचं की त्या गावातल्याच मुली होत्या, तर त्या मुलं खूप छान एकमेकांशी कनेक्ट झाले, मुलींना अतिशय आनंद व्हायचा आणि खूपच सुंदर चाललं होतं. मग एकदा एका गावात मी गेले होते आणि मग म्हटलं की चला आज आपण झाडांची नावं लिहूया. तर त्या तिसरीतल्या मुलींनी जवळजवळ 50 झाडांची नावं लिहिली होती, कारण तिच्या त्या जगण्यामध्ये झाडं होती. म्हणजे त्यांचं जगणं आणि त्यांचं शिकणं जर आपण जोडलं तर त्यांना एक इंटरेस्ट येईल असं तेव्हा मला वाटत होतं. त्याच्यानंतर बरेच असे प्रोजेक्ट्स केले आणि त्याच दरम्यान मला एक वर्कशॉप घेण्यासाठी एक आमचे म्हणजे एक केरळहून एक मित्र आले. नॅचरल लर्निंग, म्हणजे तो केरळी माणूस आहे, आम्ही बरं इंग्लिशमध्येच बोलतो, तर नॅचरल लर्निंग ह्या विषयावरती त्याचं खूप आधीपासून काम होतं. जिनन त्याचं नाव आहे. आणि तेव्हा तो जे मला म्हणाला की मूल हे शिकतच असतं, जे ते काय शिकत असतं तर त्याचा परिसर शिकत असतं. हे जेव्हा तो बोलला तेव्हा मला क्लिक झालं की अरेच्या, आपले पण हेच प्रश्न आहेत आपल्या गावातल्या मुलांचे. म्हणून मग आम्ही खूप जोडले गेलो आणि मला वाटतं 2007 साली जिनन मला भेटला आणि तेव्हापासून आम्ही एकत्र काम करतोय. घेऊया एक छोटीशी विश्रांती. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण रंजनाताई बाजी यांच्याशी गप्पा मारतो आहोत. ते आपल्याला सहज शिक्षणाच्या क्षेत्रातले त्यांचे अनुभव सांगतायत. रंजनाताई, तुम्ही सहज शिक्षणाच्या क्षेत्राकडे कशा वळलात हे तुम्ही आत्ता सांगताय, पण आपल्या मैत्रिणींना मुळात सहज शिक्षण म्हणजे काय हे थोडंसं उलगडून सांगा ना. सहज शिक्षणाचं एक उत्तम उदाहरण मी सांगते, म्हणजे त्याच्यातून लक्षात येईल. आपण भाषा शिकतो लहानपणी, होय, तेव्हा आपण काही व्याकरण शिकलेलं नसतं, शब्द शिकलेले नसतात, पण आपण व्यवस्थित बोलायला शिकतो. हे सहज शिक्षणाचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे आपण काय करतो, आपल्या कानावरती शब्द पडत असतात, तो कसा वापरायचा हे आजूबाजूला जे लोक तो शब्द वापरत असतात आणि त्याच्याबरोबर ज्या काही कृती घडत असतात तेव्हा मग त्यांना लक्षात येतं की ह्या शब्दाचा हा अर्थ. म्हणजे आत्ता जर मी तुम्हाला म्हटलं की मला पाण्याची बाटली द्या, मग तुम्ही एक बाटली देताय, हे आपल्याला माहिती आहे. पण इथे समोर एखादं मूल असेल तर त्याला पाण्याची बाटली हा शब्द आणि त्याच्याबरोबर तुम्ही केलेली एक कृती की बाटली देताय, तुम्ही मला देताय किंवा मी तुम्हाला, तर त्याला ती पाण्याची बाटली हा शब्द कानावर आणि ते चित्र दिसलेलं आहे. जेव्हा वरचेवर हेच कुणीतरी पाण्याची बाटली म्हणते आणि तीच वस्तू जेव्हा इकडं तिकडं अशी दिली गेली जाते तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हां, ह्याचं नाव पाण्याची बाटली. तर असं हे सहज शिक्षण, त्याच्यामध्ये ग्रामर तर व्याकरण तर मुलं शिकतातच. म्हणजे कधीही सुरुवातीला गडबड असते, कारण आईचा जास्त घरामध्ये वावर असेल, आई जास्त बोलत असेल तर मुलगा असेल तरी मी येते जाते असंच म्हणतो,
किंवा उलटं असेल तर मुलगी येतो जातो असं म्हणते. पण हळूहळू मुलांना लक्षात येतं हां मुलं अशी बोलतात, मुली अशा बोलतात. तर हे सहज शिक्षण आहे, जे मुलांनी अनुभवातून आणि अनुकरणातून आणि ऑब्झर्वेशन मेनली निरीक्षणातूनच हे सगळं शिकलं जातं. तर जे निरीक्षण, अनुकरण आणि अनुभवातून ज्या गोष्टी आपल्याला आकलन होतात ते सहज शिक्षण आहे. आणि हे जन्मल्यापासूनच घडत असतं. काही गोष्टी निसर्गदत्त आहेत, जसं मूल जन्मतं आणि लगेचच दूध प्यायला लागतं, म्हणजे तेव्हा कोणी त्याला शिकवलं नाहीये की कसं दूध प्यायचं. तर हे निसर्गदत्त काही गोष्टी मूल शिकूनच आलेलं असतं आणि काही गोष्टी हळूहळू अनुकरणातून आणि निरीक्षणातून मुलं शिकत राहतात. ह्याला आम्ही सहज शिक्षण म्हणतो. आणि सहज शिक्षणाचं कसं आहे माहिती आहे का, की ते घडतच असतं, म्हणजे त्याच्यावरती आपला कंट्रोल नाही आहे. म्हणजे मी आजूबाजूच्या परिसरातून मूल चांगलंच शिकतं असं नाही आहे, ते वाईटही शिकत असतं. त्यामुळे सहज शिक्षण हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण ते खूप जास्त मुलांच्या आत जातं. कारण ते मूल स्वतः ॲब्सॉर्ब करत असतं, स्वतः आत घेत असतं, आकलन त्याला होत असतं, ते आपोआप होत असतं, त्याच्यावर कुणाचाच कंट्रोल नाही आहे. त्यामुळे सहज शिक्षण जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकडे आपण खूप काळजीपूर्वक बघायला लागतं. सहज शिक्षणाच्या ह्याच्यात तुम्ही काम सुरू केलं तर पुढे कसं कसं म्हणजे त्याच्यामध्ये गेलात, किंवा काही शाळेतल्या मुलांना शिकवायला सुरुवात केली तसं तुम्ही सांगत होतात, त्याचा पुढचा प्रवास कसा झाला तुमचा? हां, कसं होतं, आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये एक प्रॉब्लेम आहे की लिहिण्या वाचण्यावरती खूप भर दिला जातो. होय. हां, अगदी 3ऱ्या वर्षीपासून तुम्ही बघितलं ना की शाळांमध्ये, म्हणजे मी आता काही शाळांमध्ये काम जेव्हा करत होते की मुलांना पूर्व प्राथमिकमध्ये सुद्धा लेखनपूर्व जे काही काम करायचे ते लेखनपूर्व काम असतं. म्हणजे मुलं लेखनाकडे जाणार आहेत त्याच्यासाठी काम करा, मुलं गणिताकडे जाणार आहेत त्याच्यासाठी काम करा. त्याची गरजच नाही आहे ना. म्हणजे परत परत आपण लिहिणं आणि वाचणं ह्याच्याकडे जातोय. सहज शिक्षणाला आपल्याकडे कुठे वावच नाही आहे. आणि खरं तर पहिली 8 वर्ष ही मुलांच्या सहज शिक्षणासाठी खूप महत्त्वाची आहेत. कारण सहज शिक्षण कशातून होतं तर आपल्या जी ज्ञानेंद्रिय आहेत ती सतत आपल्या अँटेने उघडे असतात आणि त्याच्यातनं मूल सतत काहीतरी आढळत असतं आणि मूल त्याच्यातनं आकलन करत असतं. ही आणि पहिली 8 वर्ष हे खूपच स्ट्रॉंगली होत असतं. आणि त्याच वेळेला नेमकं आपण मुलांना वर्गात बसवतो, आपण त्यांना लिहायला वाचायला लावतो, कुठल्याही कविता वगैरे म्हणायला लावतो. त्यामुळे ना हे सगळं जे सहज व्हायला पाहिजे, म्हणजे मुलांना एक बाहेर सोडलं पाहिजे, मुलांना सतत स्वतः काहीतरी करायला एक अवकाश म्हणतो आम्ही त्याला, एक शिकायला योग्य असा अवकाश असला पाहिजे. तो आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे शिकवण्यावरती भर आहे, शिकण्यावरती भर नाही आहे. त्याच्यामुळे खूप प्रश्न नंतर येतात. कारण म्हणजे मी त्या शाळेमध्ये बऱ्याच शाळांमध्ये असं बघितलं की एक प्रकारचं अवलंबन मुलांचं होतं. म्हणजे शिकवण्यामध्ये 2 माणसं आहेत, हो की नाही? बरोबर. तिथे शिक्षक असतो आणि असं एक आपलं गृहीत धरलं जातं की शिक्षक शिकवतात आणि आपण शिकायचं आहे. त्यामुळे सतत एक कुणीतरी मोठा माणूस असला पाहिजे. आणि मग घरामध्ये काय होतं, घरामध्ये मग आई वडील शिक्षकाची भूमिकेमध्ये येतात. तर तो थोडासा प्रश्न आहे शाळांमधला आणि घरांमधला. तर मुलं सक्षम आहेत हे सगळं स्वतःचं आकलन करून घ्यायला, त्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे. पण मग तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पहिली 8 वर्ष जर मुलं ह्या पद्धतीने शिकत राहिली तर नंतरच्या काळामध्ये पुढच्या शिक्षण पद्धतीशी ती जुळवून घेऊ शकतात का? हो, जुळवून घेऊ शकतात, काहीच प्रश्न नाही आहे त्याला. कारण तुम्ही पूर्व प्राथमिकमध्ये जरी मुलांना घातलं ना की लगेच 10वी दिसायला लागते. तर मुलांना पहिल्यांदा हे सगळे अनुभव घेऊ देत. त्यांचा तो एक पाया आहे. अनुभवांचा पाया जेव्हा तयार होतो तेव्हा त्यांना लिहिणं वाचण्याकडे जाणं सोपं आहे. परत दुसरी गोष्ट अशी आहे की आत्ता आपण ज्या परिस्थितीत आहे, आत्ता आपल्याकडे इतकं पटापट तंत्रज्ञान बदलतंय. जसं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप वापर सगळीकडे होतोय. त्यामुळे आपल्याला माहिती नाही की आपली मुलं ही 10वीला जातील तेव्हा कुठली परीक्षा पद्धती असेल, तेव्हा आणखीन काय काय गोष्टी नवीन आलेल्या असतात आपल्याला माहित नाहीये. त्यामुळे मी 10वी झालो तेव्हा मला हे प्रश्न आले होते, म्हणून मी माझ्या मुलाच्या 10वीचा पहिलीपासून जर विचार करत असू तर मग हे जरासं प्रॉब्लेमॅटिक आहे.
जे निसर्गाने दिलेल्या सिस्टीम्स आहेत त्याच्यावरती आपण विचार केला पाहिजे ना. हे काय आम्ही कुठली पद्धत शोधून काढलेली नाही आहे. आम्ही काय केलं की आम्ही मुलांना खूप निरीक्षण केलं. म्हणजे आमच्याकडे तुम्हाला गंमत वाटेल, आमच्याकडे हजारो व्हिडिओज आहेत. आम्ही मुलांचं निरीक्षण केलं, त्यांचं डॉक्युमेंटेशन केलं आणि त्याचा मी अभ्यास केला. आम्ही खूप पालकांशी जोडलेलो आहोत. आमचे भरपूर व्हॉट्सअप ग्रुप आहेत जिथे आम्ही पालकांना सांगतो की तुम्ही मुलांचं निरीक्षण करा आणि तुमचे व्हिडिओज पाठवा. शाळांमध्ये पण मी जिथं जिथं काम केलं तिथं हेच सांगितलं की पालकांना की तुम्ही मूल शिका. आपल्याकडे काय होतं की जेव्हा म्हणजे मूल होणार असेल तर मग आता तरी खूपच हे सोशल मीडिया खूप आलाय, तर मग आपण त्यांचे व्हिडिओ बघतो लगेचच पेरेंट्स, की मग त्याच्यावरती पुस्तकं वाचतो. मग आणखीन कुणीतरी असेच असतात ना, कन्सल्टंट्स असतात, एक्सपर्ट्स असतात, त्यांच्याकडे घरातली वडीलधारी माणसं सल्ला असतात. पण त्याच्यामुळे ना आपल्या डोक्यामध्ये खूप अशा कल्पना असतात मुलांच्या बद्दल, जन्माबद्दल, त्याचे संस्कार वगैरे वगैरे. त्यामुळे आपण प्रत्यक्ष मुलंच बघत नाही कधी. आम्ही काय म्हणतो की तुमचं हे जे तुम्ही शिकलाय ना ते बाजूला ठेवा आणि तुमचं प्रत्यक्ष मूल तुमच्या समोर आहे, ते अगदी शून्यापासून तुम्हाला दिसणार आहे पुढे. तर मग त्याला बघा आणि तुम्ही मूल तिथून शिका. प्रत्यक्ष मुलाला ऑब्झर्व करा आणि मूल शिका. बाकीच्या कल्पना तुम्ही बाजूला ठेवा. कारण मग आपल्याला कसं होतं की त्या कल्पनेसारखंच मूल दिसायला लागतं. बरोबर आहे. मूल प्रत्यक्ष दिसत नाही आपल्याला, आपल्या कल्पनेतलं मूल जास्त दिसायला लागतं. त्यामुळे स्वतःचं मूल बघा, त्याचा अभ्यास करा. त्याच्या म्हणजे कसं असतं, खूपदा तुम्ही बघाल की मुलं लक्षणं दाखवत असतात, मूळ प्रश्न वेगळा असतो. मग आपल्याला काय वाटतं, लक्षण दिसते तर मग आपण लगेच कुणाला तरी फोन करतो, अरे ह्याला असं असं झालंय, का करू. तो माणूस तिसरीकडे कुठेतरी बसलेला असेल तर तो सांगेल हां मग तू ह्याला हा उपाय कर. लक्षणांवरती काम करायला नाही पाहिजे, मूळ प्रश्न वेगळा असतो त्याच्यावरती काम करायला पाहिजे. हे सगळं जेव्हा आपण आपल्या मुलाशी सतत संवाद साधत असू तर तेव्हा आपल्याला हे कळतं. घेऊया एक छोटीशी विश्रांती. रंजनाताई, तुम्ही खूप सहजपणे उलगडून सांगितलं की सहज शिक्षण म्हणजे काय. आता हा अभ्यास करत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये काय वेगळेपण जाणवलं? जेव्हा मी सहज शिक्षणाचा अभ्यास करायला लागले, आधी म्हटलं तसं की मी कुठलंही याच्यामध्ये पुस्तक वाचलेलं नाही आहे ह्याच्याबद्दल. तर मुलाचं निरीक्षण करणं आणि ते असं का वागत असेल, काय त्याच्या मागचं कारण असेल, ह्याच्याबद्दल आम्ही सगळं समजून घेतो आणि त्याच्यातनं मला हे सगळं कळत गेलं. आणि कसं आहे की योगायोगानं मी खूप वेगवेगळ्या लोकांमध्ये काम केलं आहे. शहरी मुलांमध्ये काम केलं आहे मी, आदिवासी मुलांमध्ये काम केलेलं आहे, खेड्यातल्या मुलांमध्ये काम केलं आहे त्यावेळेला. आणि माझा जो सहकारी आहे जिनन, तोही खूप वेगवेगळ्या, त्यांनी कुंभार लोकांमध्ये काम केलं, त्यांनी भारतभर वेगवेगळ्या कारागिरांमध्ये काम केलेलं आहे. तर आम्ही जेव्हा आमचे सगळे अनुभव एकत्र शेअर करत होतो तेव्हा लक्षात आलं की ह्या सगळ्यामध्ये लहान मूल जे जे करतं त्याच्यामध्ये एक धागा आहेच. म्हणजे ते परदेशातले, आता आमच्याशी खूप परदेशातले पण पालक जोडलेले आहेत, ते जे त्यांच्या निरीक्षणं नोंदवत असतात तेच निरीक्षण आमच्या खेड्यातला राहिलेला पण एखादा पालक नोंदवत असतो, तेच एखादा चेन्नईमध्ये बसलेली आमची पालक नोंदवत असते. म्हणजे मुलांमध्ये ते एक समान सूत्र आहे, कारण ती मुलं आहेत, ती मुलं आहेत आणि ते सहज आहेत, ते निसर्गाने दिलेल्या त्या सगळ्या क्षमता आहेत, ते मूल वापरत असतं. तर हे सगळं मी बघत होते. आणि मग काय झालं की काही शाळा आम्हाला अप्रोच झाल्या, की एक ठाण्यामध्ये शाळा आहे की त्यांनी सांगितलं की तिथली जी रती भोसेकर म्हणून आमची मैत्रीण आहे ती आमच्या एका वर्कशॉपला आली होती. आणि मग तिच्या लक्षात आलं की हे तर खरं ती आणि खूप प्रयोग करत होती तेव्हा. तर मग तिला लक्षात आलं की हे तर अगदीच बरोबर आहे जे हे लोक म्हणतायत. तर मग तिने मला तिच्या शाळेमध्ये बोलवलं. तिच्या शाळेमध्ये जवळजवळ 5 वर्ष काम झालं. आणि तेव्हा कसं झालं की मी गेले, 1 वर्ष झालं असेल आणि करोना सुरू झाला. करोना सुरू झाल्यामुळे मग शाळाच बंद झाल्या ना. आणि अशा वेळेला आपल्या डोक्यामध्ये इतकं आहे की मूल शाळेत गेलं तरच शिकतं, नाही तर नाही शिकत, हे आपल्या डोक्यामध्ये बसलेलं आहे. त्यामुळे मग आम्ही काय केलं की व्हॉट्सअप ग्रुप सुरू केले तिच्या शाळेमधले जे पेरेंट्स होते.
मग पहिलं जेव्हा सेशन घेतलं तेव्हाच आता आमची मुलं शाळेतच जात नाही आहेत, आता कसं ते शिकणार वगैरे. तर मी म्हटलं की ठीक आहे, हा मुद्दा तुम्ही डोक्यात ठेवा आणि तुम्ही मुलांना काही शिकवू नका. आणि शिकवणं म्हणजे काय असतं, आपल्याकडे आई शिकवतील, गाणी शिकवतील असं काही. म्हटलं काहीच तुम्ही शिकवू नका आणि मुलांना त्यांना जे करायचं आहे ते तुम्ही करू द्या. हां, आणि तुम्ही मुलांचं फक्त निरीक्षण करा की मुलं काय करत आहेत आणि मग त्याच्या नोंदी करा. एक तर लिहून ठेवा किंवा मग मुलांचे व्हिडिओज काढा, पण व्हिडिओज त्यांना न कळत काढा, नाही तर मग मुलं लक्ष त्यांचं विचलित होतं. म्हणजे ते नैसर्गिक आहे. हां, तर ते जे करत असतील त्याचं सगळं व्हिडिओ काढा आणि मुख्य म्हणजे निरीक्षणासाठी व्हिडिओ काढा. ते उगीच मग गंमत म्हणून नका काढू. तर खूप सिरियस गोष्ट आहे मूल समजून घेणं आहे. तर मग एक 15 दिवस गेले आणि मग पुढची मीटिंग आली. तर आम्ही ऑनलाईन सगळे पालक वगैरे भेटलो. तर तेव्हा आम्हाला खूप पालकांनी सांगितलं की आमच्या लक्षात येतंय की मूल माझं काहीतरी शिकतंय. म्हणजे दरवेळेला लिहिणं वाचणं हेच शिक्षण नाही, हे तेव्हा पालकांना खूप चांगलं समजलं आणि त्या शाळेमध्ये खूप उत्तम काम झालं. आता त्यांनी जे खूप बदल केले शाळेमध्ये. विद्यार्थ्यांना याचा नेमका काय फायदा होतो किंवा लाभ होतो मुलांना असं तुम्हाला वाटतंय? पहिली गोष्ट म्हणजे मुलं स्वावलंबी होतात. हे जे शिक्षक किंवा मोठ्यांवरती जे अवलंबन आहे ते कमी होतं मुलांचं, कारण मुलं स्वतः काहीतरी करत असतात. आणि सहज शिक्षणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांना सतत काहीतरी प्रक्रिया दिसल्या पाहिजेत, कारण मुलांना ना प्रक्रियांमध्ये रस असतो आणि प्रक्रियातून मुलं शिकत असतात. साध्या गोष्टी जसं स्वयंपाक करत असू आपण, तर मग मुलांना भाजी चिरण्यामध्ये आपण घेऊ शकतो, खूप गोष्टीमध्ये आपण घेऊ शकतो. घरात जे काही काम असेल, स्वच्छता असेल, त्याच्यात घेऊ शकतो. तर घरातल्या ह्या काही प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये मुलांचा आपण समावेश केला तर मुलांना बऱ्याच स्किल्स येतात, क्षमता येतात, काही कौशल्य येतात. आणखी त्यांचे कसं आहे की ह्या ज्या आपल्याकडे स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरे मूल्य आपण जी म्हणतो ती मुलांमध्ये असतातच. आणि मुलं जेव्हा आपण त्यांना स्वतंत्रपणे खेळायला सोडतो तेव्हा विशेषतः शाळांमध्ये किंवा जिथं भावंड असतात तिथं किंवा अशा बिल्डिंगमधून तर कधी तुम्हाला मूल एकटं नाही खेळताना दिसतात. मुलं नेहमी एकमेकांसोबतच खेळतात, कारण तो परत माणसाचा तो गुणधर्म आहे की त्यांना समाज लागतो. तर मग अशा वेळेला ह्या सगळ्या त्यांच्या जे काळजी आहे, लहानांची काळजी करणं आहे किंवा एकमेकांना मदत करणं आहे, तर ह्या ज्या क्वालिटीज आहेत त्या सगळ्या मुलांच्या त्याच्यामध्ये आणखीनच त्या वाढायला लागतात जेव्हा मुलं सहज शिक्षणातून ह्या सगळ्या गोष्टी शिकत असतात. तर सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट सहज शिक्षणातून मूल शिकतं ते म्हणजे स्वतःचं एक, ज्याला आम्ही नॉलेज क्रिएशन म्हणतो, की स्वतःचं आकलन स्वतः करून घेणं. नाहीतर आपल्याला आता कसं आहे की सगळ्या गोष्टी मुलांना सांगाव्या लागतात, कारण ती आपण सवय करून घेतली. आणि इथं कसं असतं की मूल स्वतः निरीक्षणातून वगैरे खूप गोष्टी शिकत असतं आणि त्याला ती सवय लागते की गोष्टी समजून घेणं, निरीक्षणातून असेल, अनुभवातून. तर ती खूप मोठा फायदा सहज शिक्षणाचा आहे की मूल स्वतः त्याला ते यायला लागतं की गोष्टी समजून घेणं. आणि तुम्ही या संदर्भात अनेक स्वतः प्रयोग केलेले आहेत, तर त्या प्रयोगांविषयी सांगा ना. म्हणजे या पद्धतीने पुढे जाताना तुम्हाला तुमची निरीक्षणं काय किंवा तुम्हाला नव्याने काय गवसलं याच्यामध्ये? एकदा कसं झालं की 2014 साली मी वडिलांच्या कामातून बाहेर पडले आणि मग तेव्हा आम्ही खेड्यामध्ये काम करतच होतो. पण मी कधी खेड्यात असं म्हणजे कसं असायचं की खेड्यामध्ये आम्ही जायचो तेव्हा ठरलेल्या मीटिंग असायच्या. मग आम्ही त्या खेड्यामध्ये एका घरामध्ये राहायचो, मग बसायचो, मीटिंग व्हायची किंवा मुलं जर त्यांच्या वर्गामध्ये आम्ही जायचो तर ते देवळात किंवा कुठं वर्ग. तर मी खेड असं अनुभवलं नव्हतं. त्यामुळे मग मी काय जेव्हा 14 साली बाहेर पडले तर मग मला असं वाटलं की आपण एक खेडं अनुभवायला पाहिजे. की खेड्यामध्ये राहून अनुभव घेतले पाहिजे, की खेडं समजून घेण्यासाठी, गावातली मुलं समजून घेण्यासाठी तिथं राहणं खूप गरजेचं आहे. आणि अशीच काही आम्हाला लोक भेटले ज्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्याकडे काम करू शकता. जे भोर तालुक्यामध्ये होतं, एक कुरुंजी म्हणून अगदी छोटं गाव आहे, पुण्यापासून 70 किलोमीटर आहे. तर तिथल्या एका गृहस्थांनी, नवरा बायको, त्यांची जागा खूप आहे तिथे, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इथे येऊन काहीतरी काम करा. तर मग काम करायचं म्हणजे मग इथून येऊन जाऊन तर होणार नाही. मग त्या निमित्ताने एक घर भाड्याने घेतलं. पण जे आम्हाला तिथे शाळा काढणं वगैरे जे काही काम होतं ते नाही घडलं. पण तिथं मग मी घर घेतलं तर मी राहायला लागले तिथे.
आठवड्यातनं 3-1 दिवस मी तिथं जायचे बर. आणि मग तिथल्या मुलांबरोबर मी वेळ घालवायला लागले. बर. एक असं ठरवलं होतं की मुलांना मी काही शिकवणार नाही, मुलं काय करतील ते मी त्यांना हो म्हणणार. मग मुलांचं निरीक्षण आहे आणि शेतीचं निरीक्षण, एकूणच ते कम्युनिटी लिव्हिंग जे असतं ना ते मला तिथं खूप वेगळ्या पद्धतीचं दिसलं. कारण आपल्यामध्ये विशेषतः जे कधी खेड्यामध्ये नाहीत ते उगीच वेगळ्या भाबड्या कल्पना असतात आपल्या तिथल्याबद्दल. पण मला ते खरं ते खूप गोष्टी दिसल्या. जसं अगदी साधी गोष्ट आहे, भात जो लावतो तर मग आपल्या पुस्तकामध्ये असं असतं की मग भात हे खरीप पीक आहे, मग आपल्याला असं वाटतं की जूनपासून भाताचं काम सुरू होतं वगैरे. पण मी तिथं जी 3 वर्ष राहिली तेव्हा मी बघितलं की भाताचं काम हे शिमगा झाला की सुरू होतं. तिथे जमिनी तयार करण्यापासून सुरू होतं. ते जवळजवळ जानेवारीपर्यंत ते काम असतंच. म्हणजे जवळजवळ वर्षाचं काम आहे. पण हे म्हणजे आम्हाला असं, आपण भूगोलात काहीतरी ते भात शेतीबद्दल शिकतो आणि मग आपल्याला वाटतं की हे एवढंच आहे. तर अशा खूप गोष्टी मी शिकले. किंवा मुलांना काय समजतं किंवा मुलांचं जे काही लक्ष असतं, म्हणजे निरीक्षणातून मूल शिकतं हे आम्ही सहज शिक्षणातून सांगतो. ते इथं मला खूप जास्त मुलांचे अनुभव, कारण एकतर तिथं मुलांना खेडं असल्यामुळे फार बंधनं नव्हती, मुलं काहीही करू शकायची. त्यामुळे मुलं आणि जबाबदारी घ्यायची मुलं, तेही त्याच्यामध्ये आहे. जी काही घरातली कामं असतील, शेतातली कामं असतील, मुलं जबाबदारी घ्यायची. आणि तेही मला समजलं की एकदा आम्ही असंच नदीच्या काठावरती उभं होतो, मुलं होती सोबत. तर एक मुलगा होता, तर एकाच क्षणी तो म्हणाला की त्या साईडला मधाचं पोळं असणार आहे. म्हटलं तुला कसं कळालं? हे बघा मधमाशी गेली. म्हणजे आम्ही सगळे उभे आहे पण त्या मुलाला एकट्याला मधमाशी दिसली. की इतकं त्यांचं एक निरीक्षण सूक्ष्म झालेलं असतं. किंवा आजूबाजूला जी झाडं होती, प्रत्येक मुलाला माहिती की कुठल्या झाडाला गोड आंबा असतो, कुठला असतं. तर हे सगळं मला त्या मुलांच्या बरोबर वेळ घालवण्यामुळं समजलं. किंवा गावामध्ये किंवा ज्या घरामध्ये मी जेवायला जायची, कारण मी काय एकटीसाठी स्वयंपाक करून घ्यायची नाही, तर तिथं सरूबाई नावाच्या एक बाई होत्या. तर तिथं मी रोज म्हणजे 3 दिवस जायचे, सकाळी जेवायला आणि संध्याकाळी जेवायला. तर तिथे एक वयस्कर बाई होत्या, त्यांच्याकडनं पण खूप गोष्टी, जसं ज्याला आपण पारंपरिक शहाणपण म्हणतो. तर एकदा असं आम्ही त्यांच्या कट्ट्यावरती बसलो होतो, तर त्यांच्यासमोर जी काही झाडं उगवून आली होती, प्रत्येक झाडाबद्दल त्या बाईला माहिती होती. की ह्या झाडाचा हा औषध उपयोग आहे किंवा ह्या झाडाचं काही असलं की नुकसान पण होतं. आणि एकदा अशीच त्यांच्याकडे भात पूर्ण झाला होता, त्यांनी मग त्या सगळ्या ड्रममध्ये भरून ठेवला. तर ती सरूबाई जी घरातली बाई होती ती बाहेर गेली, पटपट समोरचं कुठलं तरी झाड होतं त्याचा पाला तोडला, आणून त्या भातामध्ये टाकला. तर ती म्हणाली तांदळामध्ये, तर म्हणे हे आता ह्याला किडे नाही लागणार. तर हे जे पारंपरिक जे आपलं शहाणपण आहे ना, तर हे ट्रॅडिशनल विजडम म्हणतो आपण त्याला, तर ते आता नाही आहे. म्हणजे ही जे म्हाताऱ्या लोकांना जे माहिती होतं ते आता तिथल्या तरुण मुलांना कोणालाच माहिती नव्हतं. कारण म्हाताऱ्यांकडनं काय शिकायचं. शाळेच्या म्हणजे आपल्या शाळांमुळे हा एक तोटा झालाय की शिकणं फक्त शाळांमध्ये, हा जो एक समज झाली आहे. त्यामुळे हे जे इतकं महत्त्वाचं, जगण्यासाठी खूप महत्त्वाचं जे शहाणपण आहे गावांमध्ये, तेही आता गमावून बसायला लागलं. तर अशा खूप गोष्टी मला तिथे दिसल्या. पण आता सध्याची शिक्षण पद्धती म्हणजे ही तर एकदम बदलण्याजोगी गोष्ट नाही. या सगळ्या हे आत्ताची जी काही घडी बसलेली आहे त्यामध्ये या नैसर्गिक किंवा सहज शिक्षणाचा लाभ मुलांना कसा मिळवून देता येईल ह्याच्याबद्दल तुम्ही काय विचार केलेला आहे का? हां, मी त्याच्यासाठी शाळांमध्ये जाते. काही शाळा मला बोलवतात, जसं ठाण्याची सांगितली, तर सध्या मी कूर्गच्या एका शाळेमध्ये काम करते. तर तिथं पण मुलांना आपलं काय आहे, शाळेचं काय काम आहे की लिहायला वाचायला शिकवायचं. मग आता मी कूर्गला जेव्हा गेले, मी म्हटलं की आपण जे करिक्युलम आहे, जो अभ्यासक्रम आहे, त्याच्यामध्ये काय काय मुलांना यायला पाहिजे, हे सरकारी एक तो आलेलंच असतं की हे 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 मुलांना यायला पाहिजे. ठीक आहे, गणित यायला पाहिजे, मोजणं आलं पाहिजे, भाषा आली पाहिजे. तर मी म्हणते की ठीक आहे, आपण हे सगळे आपल्याला काय शिकायचं आहे, शिकवायचं आहे हे माहिती आहे, मग ते मूल स्वतः शिकू दे. मग त्याच्यासाठी मग आम्ही त्याच्यासाठी मग खूप गोष्टी त्याच्यामध्ये तयार केल्या. एक पहिल्यांदा म्हणजे
शिक्षकांना खूप बोलायची सवय असते. त्यांना असं वाटतं की मी सांगितल्याशिवाय काय होणार नाही. म्हणून मी त्या शिक्षिकांना म्हटलं की तुम्ही कमी बोला, सतत तुम्ही इन्स्ट्रक्शन्स देऊ नका. सतत आपण मुलांना असं करा सांगितलं की मूल स्वतःच्या ज्या काही नैसर्गिक उर्मी असतात तर त्या उर्मी मूल विसरतं. त्यामुळे तुम्ही कमीत कमी बोला, एक अवकाश निर्माण करा की मोजायचं आहे ना तर मग वेगवेगळ्या ठिकाणी मुलांना घेऊन जा. शक्यतो मुलांना वर्गात जास्त वेळ एकतर बसवू नका, कारण ती सवय लागते बसायची, उगीचच बसायची सवय लागते. आणि इतका उत्तम परिसर आहे, ते एका कॉफी प्लांटेशन मध्ये ती शाळा आहे, भरपूर काय काही आहे आजूबाजूला. एकतर शेती आहे त्यांची त्याच्यामध्ये, एकतर गायी आहेत, खूप गोष्टी आहेत. म्हटलं मग रोज एक, आणि ते हॉस्टेल पण आहे आणि बाहेरून पण मुलं येतात, त्यामुळे हॉस्टेल आहे, उत्तम किचन आहे त्यांचं. म्हटलं ही प्रत्येक गोष्ट आहे, हे आपलं लर्निंग एन्व्हायरमेंट आहे. पुढचं ऐकण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. रंजना ताई, आपण बोलत होतो की शाळांमध्ये आत्ता सध्याच्या शिक्षण पद्धतीनुसार सुद्धा मुलांना ह्या सहज शिक्षणाचा लाभ कसा मिळवून देता येईल. तर आता शाळांसाठी काय तुम्ही सुचवाल की त्यांना एक विशिष्ट अभ्यासक्रमाच्या पलीकडे तर जाता येत नाही, पण त्याखेरीज मुलांसाठी जे काही केलं जातं त्यातून ह्या मुलांना सहज शिक्षण कसं मिळेल, याच्यासाठी शाळा काय करू शकतात? काय शिकवायचं आपल्याला, मुलांना कुठे न्यायचं माहिती आहे, मग त्याचे रस्ते आपण शोधूयात ना. पुस्तकातून शिकवण्यापेक्षा तुम्ही काही अनुभव मुलांना द्या की ज्याच्यातनं मुलं शिकत असतात. कारण शेवटी लिहिणं वाचणं हे अनुभवाच्या नंतर आलं पाहिजे. ते काय अनुभवाच्या आधी आलं तर मुलांना काय ते पाठांतर असतं, त्याला काही अर्थ नाही आहे. तर अनुभव द्या मुलांना वेगळे वेगळे. आणि मुख्य म्हणजे शिक्षक स्वतः विद्यार्थी व्हायला पाहिजेत. त्यांनाही खूप गोष्टींमध्ये आनंद घेता आला पाहिजे, खूप गोष्टी त्यांनी स्वतः मुलांच्या सोबत केल्या पाहिजेत. पण एक त्याच्यामध्ये एक काळजी घ्यायला पाहिजे की मुलं तुमचं अनुकरण नाही करत. नाही तर ती शिक्षकांना एक सवय असते की मुलांनो चला हे करूया, मग शिक्षकच सगळं करतात. पण कसं आहे की शिक्षक म्हणून खूप मुलांसमोर दिसतात, ते स्वतः पण लर्नर आहेत, ते स्वतः पण विद्यार्थी आहेत, हे शिक्षकांनी पण जाणवायला पाहिजे. मुलं ही विद्यार्थी व्हायला पाहिजेत. नाही तर तुम्ही बघाल घरामध्ये जेव्हा छोटी मुलं विशेषतः येतात तेव्हा ते शिक्षकांचे खेळ खेळतात. कारण त्यांना तो शिक्षक इतकं एक त्यांना ते इम्प्रेशन असतं की शिकवायचं, पण त्याच्या आधी शिक्षक शिकलेले आहेत हे त्यांना माहिती नसतं. पण आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात, ते शिक्षकांनी मुलांना सांगायचं. म्हणजे मुलांनी काही एखादी गोष्ट विचारली तर मला माहीत नाही, आपण शोधूया. मला माहीत नाही हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, जिथे खूप जणांना इगोमध्ये येतो. मला माहित नाही म्हणजे काय, तर नाही मला माहित नाहीये, चला आपण शोधू. म्हणजे उत्तरं अशीही शोधता येतात, हेही मुलांना शिकवता येतं. आणि दुसरं म्हणजे खूप व्यवस्थित संवाद असला पाहिजे. म्हणजे आई वडिलांचं पण आहे, शिक्षकांचं पण आहे की सतत संवाद करायला पाहिजे मुलांसोबत. आणि नुसतं अभ्यासाचं नका बोलू. म्हणजे मी तर ह्या कुरुकच्या शाळेमध्ये किंवा ठाण्याच्या शाळेमध्ये पण सांगितलं होतं की तुम्ही फक्त प्रश्न उत्तरं नका करू मुलांबरोबर. आता कसं असतं की कुरुकच्या शाळेमध्ये की आल्याबरोबर तुम्हाला काय वाटतं काय, मी म्हटलं असं नका ना बोलू. प्रश्न उत्तर होतात की तुम्हाला काय वाटलं घरी गेल्यावर, नाही तर तुम्ही काय केलं. आणि त्या शिक्षिका आहेत तिथे सगळ्या, त्यांना मी म्हटलं की तुम्ही आधी घरी जाऊन काय केलं ते मुलांशी बोला. काहीतरी वेगळं घडलं असेल तर ते बोला, की मुलांना वाटतं अरे वा हे माझ्याही घरी घडलंय किंवा मलाही हे माहिती आहे. मग हे मुलं शेअर करतील की हे संवादाची एक सवय लागायला पाहिजे मुलांना, ज्याच्यातून खूप आपल्याला परत परत मूल समजून घेण्याकडेच आम्ही येतो की ज्याच्यातनं मूल समजून घेता येईल आपल्याला. असे संवाद आपण मुलांबरोबर करूया. खूप एक ज्याला खूप अर्थ आहे अशा गोष्टी मुलांना शिकूया. मी म्हटलं शाळेमध्ये पण एखादा दिवस तुम्ही स्वयंपाकाचा ठेवा, मुलांबरोबर स्वयंपाक करा. अशा खूप गोष्टी प्रक्रिया मुलांना समजल्या की मग नंतर त्याच्यातनं लिहिणं वाचतात. आम्ही ह्या शाळेमध्ये कसं करतो, सगळ्या शाळांमध्ये, की मुलांनी काहीतरी अनुभव घेतला की त्याच्यातले शब्द काढायचे, ते शब्द लिहून ठेवायचे. आणि मग मुलांना सांगायचे की हे आपण केलं, शब्द दाखवला की मुलांना ते एक चित्र डोळ्यासमोर त्या शब्दाचं. आणि मग त्याच्यातनं मुलं खूप उत्तम लिहायला वाचायला शिकवतात. आणि विशेषतः जिथे मातृभाषा आहे मूल उत्तम शिकतात. त्याला काही फार प्रयास नाही करायला लागत, लिहिण्या वाचण्याला काही प्रयास नाही करायला लागत. या सगळ्यात सहज शिक्षणाच्या पद्धतीने किंवा ते बाजूला ठेवायचं
अशा ह्यानी त्या ह्याच्यामध्ये बाधा येते असं नाही का वाटत तुम्हाला? नाही, तुम्हाला सांगू का की जी मुलं नंतर संस्कृत शिकणार आहेत त्यांना माहिती होणार आहे. जी मुलं शिकणारच नाही त्यांचं काय, नाही का? म्हणजे पाठांतर वेगळं, पण जे काही ही एक गोष्ट अशी आहे ना की जी आपल्याकडे पारंपरिक केली जातेच, किंवा काही संध्याकाळचे श्लोक पर्वचा असतील किंवा त्याच्यात आपल्याकडे काही संस्कृत श्लोक हे असतातच, आणि ते वेगळं शिकायची मग पुढे मोठं गेट झाल्यावर संस्कृत शिकण्यावरती ते अवलंबून राहत नाही. नाही, तुम्हाला सांगू का, ह्या ज्या गोष्टी आहेत पर्वचा वगैरे, की दिवसभर मुलं दमून आलेली असतात, खेळून आलेली असतात, मग थोडं शांतपणे त्यांनी बसावं, त्याच्यासाठी त्या सगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. की हां, जसे शाळेमध्ये पण प्रार्थना कशासाठी घेतात, तर मुलं घरून आलेली असतात, घरच्या आठवणी असतात, काय काय रस्त्यात घडलेलं असतं, ते थोडंसं मुलांचं बाजूला पडावं आणि शांत बसावं, नव्या कामामध्ये त्यांचं लक्ष म्हणून मी त्यांना म्हटलं की खूपदा तुम्ही काहीतरी एक इन्स्ट्रुमेंटल म्युझिक लावा, ते सुद्धा शांत करतं. म्हणजे फक्त शब्दातूनच प्रार्थना येतात असं नाही. तर किंवा ते तर इतकं उत्तम जागा आहे ती कूर्गमधली, मी त्यांना म्हणते की डोळे मिटून बसवा, इतक्या पक्ष्यांचे आवाज आहेत तिथे, इतके सुंदर आवाज आहेत, कुठंही तुम्हाला तिथे वाहनांचा आवाज नाही आहे. त्यामुळे म्हटलं की शांतपणे मुलांना डोळे मिटून बसू दे, पक्ष्यांचे आवाज त्यांना कळू देत, नावं सांगू नका, काही गरज नाही. आपण पण दुसऱ्याची नावं विसरतो की नाही. कसं असतं की आपण सतत हा विचार करायला लागतो की मुलांना काय आपण देऊ शकतो. पुस्तकाचं एक आहेच, कारण लिहिणं वाचणं एकदा शिकलं ना मूल की ते पुस्तक वाचणारच आहे. म्हणजे आपल्याही पलीकडचं खूप काही वाचेल मूल, किंवा आता तर इंटरनेटमुळे खूप गोष्टी मुलांना अगदी अद्ययावत येत आहेत जे पुस्तकात पण नाही आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी येणारच आहेत मुलांना, पण आधीचे हे जे 7-8 वर्ष आहेत ती मात्र मुलांना जास्तीत जास्त त्यांनी अनुभव घ्यावेत असं मला वाटतं. तुम्ही तुमच्या अनुभवांवर आधारित कुरुंजीचे दिवस हे पुस्तक तुमचं प्रकाशित झालेलं आहेच, तुमचा कविता संग्रह पण प्रकाशित झालेला आहे, तर त्याच्याविषयी सांगा ना. 4वी-5वी पासूनच आम्ही घरामध्ये वाचन होतंच, म्हणजे एक 8वी पासून इंग्लिश पण वाचणं सुरू झालं, त्यामुळे खूप, म्हणजे माझ्याकडे कलेक्शन पण खूप आहे, खूप भरपूर पुस्तकं आवडतातच, अजूनही मी घेतच असते, वाचत असते वगैरे, आणि त्याच्यात कविता पण वाचायला आवडायच्या, पण मी कधी लिहीन असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण करोना काळामध्ये मला असं वाटतं की बहुतेक तेव्हा काहीच काम नव्हतं, एकतर आम्ही ऑनलाईन वर्कशॉप घ्यायचो, घराच्या बाहेर काही नाही, एक वेगळं स्वास्थ्य होतं त्यावेळेला, तेव्हा कदाचित मग मला ते कुठेतरी ट्रिगर झालं आणि तेव्हा मी कविता लिहायला लागले. त्याच्या आधी मी कधीच काही लिहिलं नव्हतं, तर तेव्हा मी कविता लिहायला लागले. मैत्रिणींनो, सहज शिक्षणाचं काम करता करता रंजना त्यांच्या आयुष्यामध्ये कविता कशी प्रवेशली याच्याविषयी त्या आपल्याला सांगतायत, पण पुढच्या कविता त्यांच्या ऐकण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. रंजनाताई आपल्याला त्यांच्या कविता संग्रहाविषयी सांगत होत्या. आता रंजनाताई, आपल्या मैत्रिणींना तुमची एखादी कविता पण ऐकवा ना छानशी. नक्कीच. टाचा वर करून बघितलं तरी पैलतैर दिसायच्या काळात पोचलेले आपण, शांतवत आलेलं असतं पाणी, राग, लोभ, त्रागा, दुस्वास, तिरस्कार, दुराग्रह सगळंच खाली बसत आलेलं, आणि वर हळूहळू निवळ शंख. आसक्तीमागं दडलेलं एकटेपण, तिरस्कारामागची असहाय्यता, स्वार्थामागचं आंधळं प्रेम, रागात लपलेली असुरक्षितता. होत जाते सगळ्याची उकल, समज, उमज, आणि होतो स्वीकार विना तक्रार. क्षमा समोरच्याला आणि स्वतःलाही. ना कसले बंध, ना कसले विकार, विनासक्त समाधानाचा निरोप, एवढंच उरावं शेवटी. वा, सहज शिक्षणाची वेगळी वाट जशी त्यांनी धरलेली आहे तशीच ही वेगळ्या वाटेनं जाणारी कविता आहे असं म्हणायला पाहिजे. रंजनाताई, तुमच्या आता इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर तुम्ही या वेगळ्या क्षेत्रात काम करताय, तुमचे स्वतःचे काही निरीक्षणं, अनुभव याच्या आधारे तुम्ही ती वाट अजून प्रशस्त केलेली आहेत. आपल्या मैत्रिणींचं आणि पर्यायाने त्यांच्या मुलांचं जीवन समृद्ध व्हावं याच्यासाठी त्यांना काय संदेश द्याल आज? एकतर मूल घरात असणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे, पण सतत आपण त्याच्या मागे राहायला नको. आपण एक मुलाला शिकायचा अवकाश आपण एक निर्माण केला पाहिजे. त्यामुळं आपल्याला काय सवय असते ना
की मुलांसाठी आम्ही असं करतो, मुलांसाठी तसं करतो. मुलांसोबत काय करता? मुलांसोबत तुम्ही काय काय करता? मुलांसोबत काम करा, पण मुलांच्या मध्ये मध्ये जाऊ नका. सूचना देणं आहे, सतत सतत त्यांना दुरुस्त्या सुचवणं आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यातनं मुलांना असं वाटतं की नाही, मग हे लोक सांगतात तेच मला करायला पाहिजे. अवलंबन जे मगाशी म्हटलं. तर मुलांना भरपूर खेळायला द्यायला पाहिजे, पहिली गोष्ट म्हणजे. कारण खेळणं हे मुलांचं खरं तर एक आकलनाचं साधन आहे. त्यामुळे मुलांना खेळायला द्या भरपूर. मुलांवरती विश्वास ठेवा. आपल्याला कसं असतं की मुलं, आपल्याला हे विश्वासच नाही. कारण कसं आहे की मूल निसर्गाचं देणं आहे. निसर्गाकडून काही क्षमता ते घेऊनच आलेलं आहे. म्हणजे आपण जेव्हा मुलांवरती विश्वास ठेवतो ना, आणि हे सगळं आम्ही अनुभवलेलं आहे, आमच्या पालकांनी वेगवेगळ्या अनुभवलेलं आहे की मूल स्वतःचं रक्षण करायचं आटोकाट प्रयत्न करतं. त्यामुळे आपल्याला जी नेहमी भीती वाटत असते की अरे हा पडेल, अरे ह्याला लागेल, तर ही भीती आपण मुलांमध्ये संक्रमित करतो जेव्हा आपण सतत ते बोलतो. त्यामुळे मुलांचं थोडंसं खच्चीकरण होत नाही ना, हे आपल्याला बघायला पाहिजे. त्यामुळे मुलांवरती विश्वास ठेवायचा, मुलांना खेळू द्यायचं भरपूर, मुलांना खूप ठिकाणी तुम्ही घेऊन जा. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे आत्ताच्या जमान्यामध्ये, जी गोष्ट खूपच प्रॉब्लेमॅटिक सगळीकडे झाली आहे, की समाधानी राहणं हे आपण मुलांना नाही शिकवत आहे. तर मुलांना आनंदी आणि समाधानी कसं राहायचं असतं आहे त्या परिस्थितीमध्ये, हे खूप गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. कारण आपण इतकं त्यांना कॉम्पिटिटिव्ह बनवतोय, सतत आपण त्यांना स्पर्धेमध्ये ढकलतोय. त्यामुळं सतत स्पर्धात्मक राहणं हे एक आता नवीन असं वाटतं की हेच खरं जग आहे. तर तसं नाही आहे. स्पर्धा करा, पण स्वतःशी करा, पण सतत स्पर्धा करू नका. त्याच्याही पलीकडे आनंद खूप आहेत. मूल निरीक्षणातनं शिकतं, मूल इमिटेशनमधून शिकतं, हे आपल्याला माहिती आहे. ऑब्झर्वेशनमधून शिकतं. तर मग मूल सतत कुणाचं ऑब्झर्वेशन करत असतं? घरातल्या मोठ्यांचं. अगदी खरं. त्यामुळे आपण जितके चांगली माणसं होऊ ना, तसं मूल चांगलं माणूस होणार आहे. अरे वा. त्यामुळे सतत आपण चांगलं व्हायचा प्रयत्न करूया. आणि हे म्हणजे मला तर वाटतं की हे एक मुलांना वाढवतानाचं खूप मोठं बाय प्रॉडक्ट आहे, की मग मीच चांगला होतो म्हणजे माझं मूल चांगलं होईल. अगदी खरं. तर हे जर आपण करू शकलो ना, हे शिक्षकांना पण सगळ्यांनाच, म्हणजे जे काही मुलांच्या आजूबाजूला मोठी माणसं असतील त्या सगळ्यांनी हे करावं की मी चांगलं झालं तर माझं मूल चांगलं होणार आहे, तर मग जगच सुंदर होऊन जाईल. आणि अनेकदा पालक मालक बनायचा प्रयत्न करतात किंवा स्वतःच्या अतृप्त राहिलेल्या स्वतःच्या मनातल्या इच्छा त्यांच्यावर थोपवतात. त्यामुळे सुद्धा मुलांच्या सहज वाढण्याला निर्बंध येत असतील. काय कॅपॅसिटीज आहेत, मुलांना काय काय येऊ शकेल, हे परत मुलाला बघितल्यावर आपल्याला कळेल ना. तर मुलाला काय काय जमू शकेल. आणि ज्या अतिशय तुम्ही म्हणालात तसं की मला हे करायचं होतं, मला ते नाही जमलं, ते काय आपल्या हातातलं शस्त्र नाही आहे ना. मूल म्हणजे ते एक स्वतंत्र व्यक्ती आहे, त्याच्या सगळंच त्याचं वेगळं आहे. तर मग आपलं एक्सटेन्शन नाही मानायला पाहिजे मुलांना मोठ्यांनी. तुमच्या लक्षात आलं असेल की मुलाला हे यायला पाहिजे, ते यायला पाहिजे, हे सगळ्या भावना ह्या अत्यंत स्वाभाविक आहेत. प्रत्येक पालकाला, आई वडिलांना आपलं मूल हे अत्यंत हुशार झालं पाहिजे आणि नव्या जगामध्ये ते टिकलं पाहिजे, यशस्वी झालं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटत असतं. त्याच्यामध्ये चूकही नाही आहे काही. पण हे सगळं करत असताना आपण त्याच्या नैसर्गिक वाढण्यावरती काही निर्बंध घालतो आहोत का, किंवा त्याच्यामध्ये कुठे बाधा आणतो आहोत का, याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. अनेकदा आपण मुलाला हे आलं पाहिजे, ते आलं पाहिजे, हे करून देऊया, त्याच्यासाठी अमुक गोष्ट आणूया, अशा सगळ्या सोयी सुविधा देतो. पण या शिक्षण या गोष्टीचाच हे सगळं करत असताना आपण अत्यंत बागुलबुवा करत जातो. हे आता तुमच्याही लक्षात आलं असेल. किती छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यातनं मुलं शिकत जातात. हे आता तुमच्या रंजनाताईंनी सांगितलेल्या अनुभवावरनं लक्षात आलं असेल. आणि मला खात्री आहे तुमच्या मनामध्ये हे विचार सुरू झाले असतील की खरंच आपला मुलगा सुद्धा लहानपणी म्हणायचा की असं, आमच्या मुलीने सुद्धा हे केलं की लहानपणी. या गोष्टी आता तुम्हाला आठवायला लागलेल्या असतील. तर मैत्रिणींनो, हेच आहे सहज शिक्षण. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये आपली मुलं वाढवत असताना या गोष्टीचा नक्की विचार करा, या गोष्टी लक्षात घ्या. आणि रंजनाताईंनी ज्या पद्धतीने स्वतःचा एक वेगळा मार्ग शोधला
जो समाजाला बळकट करण्यासाठी आणि उद्याचा चांगला सक्षम समाज घडवण्यासाठी उपयुक्त आहे, तो सहज शिक्षणाचा मार्ग तुम्हीही आत्मसात करा, तुम्हीही स्वीकारा. आणि रंजनाताई, आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि या खूप वेगळ्या पण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आमच्या मैत्रिणींशी संवाद साधलात, त्यांना छान माहिती दिलीत. त्याच्याबद्दल तुमचेही सखी सह्याद्रीतर्फे मनापासून आभार मानते. नमस्कार.